नमस्कार. गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, राहुल गांधींची भारत जोडो किंवा ती जी काही न्याय यात्रा आहे ती आता यूपीत आलेली आहे. वाराणसी त्यांनी सोडलं आहे आणि आता अमेठी या त्यांच्या आधीच्या मतदारसंघात आता ते जातील. राहुल गांधींनी आधी एक यात्रा केली, ती आपल्याला माहिती आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालं त्यांची पदयात्रा आणि ती पार काश्मीरपर्यंत गेलेली होती. ती यात्रा बरीच सुरळीत पार पडली, कारण त्याला एक संदर्भ असा आहे की आत्ता त्यांची जी यात्रा सुरू आहे ती यात्रा लक्षात घेता ती यात्रा खूपच सुरळीत पार पडली. एकतर केरळात डाव्या पक्षांनी त्यांना फार काही विरोध केला असं दिसलं नाही. तमिळनाडूमध्ये DMK असेल किंवा अण्णाद्रमुक इव्हन असेल तर त्याही पक्षांनी त्यांना काही फार विरोध केला असं नाही. कर्नाटकात तर त्यांचं सरकार आहे काँग्रेसचं. तेलंगणा असेल किंवा महाराष्ट्रातून थोडा काळ आणि नंतर ती मध्य प्रदेश वगैरे अशी करत दिल्ली आणि ती पुढे श्रीनगरपर्यंत ते गेले. या सगळ्यात कुठं ना कुठंतरी काँग्रेस किंवा काँग्रेसला मानणारे मित्रपक्ष अशी सरकारं होती. त्यामुळे आणि लोकांचा पाठिंबा, बरं हे काहीतरी नवंच राहुल गांधी करतायत की नव्याची नवलाई सुद्धा त्यामागं होती. पण त्यांनी ही जी दुसरी यात्रा सुरू केलेली आहे तिचं शुक्ल काष्ट मात्र काही संपत नाही. एकतर त्यांनी अरुणाचलमध्ये हे का सुरू केलं नाही हा प्रश्न आला आणि तिथं त्यांच्या हेतूंवरती शंका घेतली गेली. आता त्याच्या मागे सुद्धा एक वेगळं कारण आहे, ते आत्ता मी इथे सांगत नाही कारण तो वेगळा विषय आहे. त्यांनी मणिपूरपासून हे सुरू केलं त्यांची यात्रा. नंतर ते आसाममध्ये आले. आसामातून फिरत फिरत बंगाल, नंतर बिहार, असा सगळा त्यांचा प्रवास आत्ता झालेला आहे. मणिपूरचा हिंसाचार आणि त्यात राहुल गांधी किंवा काँग्रेसची भूमिका याच्यावरती मुळात पहिली टीका झाली. त्याच्यानंतर ते आसाममध्ये आले आणि आसाममध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या यात्रेला नाट लागायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आसाममधल्या काँग्रेसच्या एक नेत्या कविता, तर त्यांच्यावरती स्थानिक काही म्हणजे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केले असे आरोप या कवितांनी केलेले होते आणि त्यासाठी म्हणजे पक्षांनी या नेत्यांना कारवाई करावी यासाठी त्या जंग पछाडत होत्या. आणि आज तागायत कविता यांच्या या मागणीवरती काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनी काहीही मत व्यक्त केलेलं नाही किंवा त्याविषयी कारवाई केलेली नाही. तर या कविता यांना न्याय कधी देणार अशा स्वरूपाची पोस्टर्स, म्हणजे कविता को न्याय कब मिलेगा, अशीच पोस्टर्स ही आसाममध्ये आणि विशेषतः आसाममधून ज्या भागातून ही यात्रा जाणार होती त्या सबंध यात्रा मार्गावरती या स्वरूपाचे पोस्टर्स लागलेले होते आणि मोठे मोठे पोस्टर्स लागलेले होते. हेमंत बिस्व शर्मांना राहुल गांधी यांनी जी वागणूक दिली आणि तो सगळा तपशील आपल्याला माहिती आहे, त्यामुळे मी तिकडे जात नाही. त्यामुळे तीही एक पर्सनल रायव्हलरी हा त्यातला एक भाग होता. पण राहुल गांधींची गोची या सगळ्यात अशी झाली की आपण न्याय यात्रा असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याच पक्षाच्या नेत्याला आपण न्याय देऊ शकत नाही आणि त्याविषयी आपण बोलत नाही. अशा स्वरूपाचं एक चित्र यात्रेच्या प्रारंभीच झाल्यामुळे न्याय यात्रा आहे की कसली यात्रा आहे असाच तो भाग झाला. पश्चिम बंगालमध्ये अर्थात ममता दिदी त्यांना काही दाद लागू देणार नव्हत्या, त्यामुळे तिथेही यात्रा गुंडाळून ते बिहारच्या दिशेला गेले. पण तोपर्यंत नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांचा काडीमोड होऊन राहुल गांधींना विरोध करणारे नितीश कुमार आणि भाजपचं सरकार इथे आलेलं आहे. हे थोडं मी जाणीवपूर्वक म्हणतोय, कारण तेजस्वी यादव किंवा लालू प्रसाद यांचा राहुल यांना विरोध असला तरी त्यांच्या यात्रेला थेट काही विरोध झाला असता असं नाही. उलट भाजपच्या किंवा केंद्राच्या विरोधात राहुलना हत्यार म्हणून वापरायला या बापलेकांनी कमी केलं नसतं. आता मुळात हे बापलेकच विरोधात आहेत. त्यामुळे बिहारमधला किशनगंज किंवा हा जो सगळा परिसर आहे तर या परिसरामध्ये मुस्लिम बहुल असा हा सगळा परिसर आहे. त्यामुळे त्या भागामध्ये राहुल गांधींच्या न्याययात्रेला प्रतिसाद मिळणार हे उघड होतं आणि तसंच चित्र आलं. त्यामुळे राहुल गांधींच्या या यात्रेमध्ये आणखी एक भाग ज्याच्यावरती उत्तरेत जोरदार टीका होती आहे ती म्हणजे अल्पसंख्य समाजालाच ते बरोबर घेत आहेत, बहुसंख्य हिंदूंकडे ते पाठ फिरवत आहेत. त्यामुळे तो आरोपसुद्धा राहुल गांधी काही मोडून काढू शकत नाहीत किंवा आजपर्यंत करू शकलेले नाहीत. त्याचं ताजं उदाहरण वाराणसीतलं आहे. वाराणसीमध्ये जेव्हा ते मंदिरात तिथे गेले तर आमचे फोटो काढू दिले गेले नाहीत वगैरे वगैरे सर्व काही टीका तिथे झाली. परंतु एक भाग आहे, कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर एखादा नेता बाहेर येऊन सांगतो की मी देवाची पूजा केली, मी या स्वरूपाची प्रार्थना केली, देवाला असं साकडं घातलं, अशा स्वरूपाची कुठलीही वक्तव्य तिथे राहुल गांधींनी केलं नाही.
त्यामुळे एक टीका अशी सुरू झाली की हे मंदिरांमध्ये जात आहेत ते केवळ लांगुल चालन म्हणून, त्याला काही फारसा अर्थ नाही. म्हणजे ते खरे प्रामाणिकपणे सुद्धा गेले असतील, परंतु हेतूंविषयी जर एखाद्याच्या शंका निर्माण झाली आणि ती वेळीच तिचं निराकरण झालं नाही तर काय होतं, त्याचं ज्वलंत उदाहरण हे राहुल गांधी आहेत आणि त्यांची आत्ताची यात्रा आहे. अमेठीमध्ये ते येणार म्हटल्यावरती स्मृती इराणी तिथे आधीच त्यांनी तळ ठोकलेलं आहे, त्यामुळे तिथेही त्यांचा फज्जा उडणार हे स्पष्ट आहे. आणि नंतर MP असेल किंवा परत महाराष्ट्रात ते मुंबईपर्यंत येणार आहेत, त्यामुळे हा सगळा पुढचा मार्ग हा त्यांच्या दृष्टीनं अतिशय अवघड असा असणार आहे. याच्यातच एक गोष्ट अशी झाली आहे की उत्तर प्रदेशातला रायबरेली हा मतदारसंघ सोडून सोनिया गांधींनी राजस्थानमध्ये मधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केलेली आहे. त्यामुळे या बापलेकांच्या नेतृत्व गुणांविषयी किंवा क्षमतेविषयीच मुळात काँग्रेसमध्येच आता एक नाराजीची लहर दिसती आहे आणि त्याचं दृश्य परिणाम हे उत्तरेतले नेते आता नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. कमलनाथ यांचा एपिसोड तर आपण बघतोच आहे. मनीष तिवारी हे खरं पंजाबातले आणि नंतर दिल्लीत तळ ठोकलेले काँग्रेसचे भक्कम नेता, मी त्यांना बऱ्याचदा भेटलेलो आहे. वास्तविक अत्यंत ॲरोगंट असा हा माणूस आहे, परंतु काँग्रेस किंवा म्हणजे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी किंवा गांधी घराण्याच्या या एकूण कार्यपद्धतीविषयी मनीष तिवारी सुद्धा कमालीचे नाराज आहेत. त्यामुळे ते सुद्धा आता भाजपमध्ये यायचं का असा विचार करत आहेत. आणि अतिशय काय याला आपण म्हणू की सॉफ्ट स्पोकन असे हिमाचलचे नेते आनंद शर्मा, ते मनमोहन सिंग सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री होते, अतिशय सॉफ्ट स्पोकन आहेत, व्यासंगी आहेत. परराष्ट्र धोरण असेल किंवा अर्थकारण असेल याच्यामध्ये त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि हिमाचलातलं काँग्रेसचा खरं तर अतिशय चांगला चेहरा म्हणून आनंद शर्मांकडे बघितलं जातं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत JP नड्डा, तेही हिमाचलचेच आहेत आणि नड्डा आणि आनंद शर्मा यांच्यामध्ये सध्या गुफ्तगू सुरू आहे. अशा स्वरूपाची कुजबूज ही मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. त्यामुळे पुढच्या काळात आनंद शर्मांसारखा एक मोहरा भाजपच्या गळाला लागेल अशी शक्यता आहे. अर्थात ते घडेल की नाही ते आपल्याला कळेल, परंतु ती शक्यता आहे. म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये राहुल गांधी जात आहेत तिथे काँग्रेस तुटती आहे हे वास्तव मात्र या सगळ्या ह्याच्यातून काही बदलायला तयार नाही. दुसरीकडे मायलेकांमध्ये जेवढं सख्य आहे तेवढं मायलेकीमध्ये म्हणजे प्रियांका गांधी असतील आणि आपल्याला स्टेजवरती बहीण भाऊ किती एक दिलानी राहतात वगैरे हे चित्र जरी निर्माण केले जात असेल तरी पक्ष संघटनेमध्ये असं कसलंही चित्र नाही आहे. आचार्य प्रमोद कृष्णन हे आपल्याला माहिती आहेत, त्यांनी आत्ताच राहुल गांधींवरती कडकडून टीका केली आणि त्यांची काँग्रेसने हकालपट्टी केली, आपण तोही भाग बघितलेला आहे. हे आचार्य प्रमोद कृष्णन हे खरं तर प्रियांका गांधी यांचे निष्ठावान असे मानले जातात आणि प्रियांका गांधींचाच काय जो वरचष्मा काँग्रेसवर राहिला पाहिजे म्हणून जे काही पक्षांतर्गत काम करणारे नेते आहेत त्यांच्यातले ते एक मानले जातात आणि त्यांनाच आता काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याही अनुषंगाने काँग्रेसमध्ये पुढच्या काळामध्ये नेतृत्व कोणाकडे जाणार हा आता चर्चेचा भाग काँग्रेसमध्ये सुद्धा, अर्थात इथे नसेल पण दिल्लीत हा मोठ्या प्रमाणावरती चर्चेत येतोय. सोनिया गांधींनी रायबरेलीची जागा ही प्रियांका गांधी यांच्यासाठी रिकामी करून दिली अशी साधारणपणे एक भंपक चर्चा या निमित्ताने काही माध्यमांनी सुरू करून दिली, पण त्यात कसलंही तथ्य नाही. कारण जर निवडून यायचंच असतं तर मुळात सोनिया गांधींनी ती जागा सोडलीच नसती, कारण तिथल्या स्थानिक काँग्रेसच्या ज्या आमदार होत्या त्यांनी रायबरेली मतदारसंघ अतिशय भक्कम, गीता शर्मा मला वाटते, गीता वर्मा, तर त्यांनी तो मतदारसंघ भक्कम बांधलेला होता आणि तिथे प्रचारासाठी सोनिया गांधींना जावं लागत नव्हतं. एक फक्त प्रचाराची सभा वगैरे म्हणून नव्हे पण मतदारांना अभिवादन करणं एवढ्यापुरते ते एक फेरी मारून यायच्या आणि त्या निवडून यायच्या. पण 2014च्या तुलनेत 2019मध्ये त्यांचं मताधिक्य कमालीचं घटलं होतं आणि तिथेच खरं तर आणि 2019मध्ये अमेठीत राहुल गांधी हारलेले होते. तेव्हाच गांधी घराण्याचा वर्चस्मा उत्तर प्रदेशातला संपलेला आहे हे स्पष्ट होतं. आता रायबरेली हा मतदारसंघही पराभूत व्हायला नको म्हणून त्यांनी सोडलेला आहे. अशा जागी प्रियांका गांधी मुळात येऊन लढतील का, म्हणजे ते सातत्याने त्या वाराणसीत यांना पंतप्रधानांना आव्हान देणार, त्या अमुक करणार तमुक करणार, पण अशा वातावरणात एक फ्लॉप नेता म्हणून आपला राजकारणात काहीतरी उदय व्हावा असा प्रयत्न कधीच कुणी करत नाही, तसा प्रियांका गांधीही करणार नाहीत. वेट अँड वॉचमध्येच त्या राहतील. आत्ताही आपण जर बघितलं उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींची यात्रा आलेली आहे. आधी प्रकृतीचं कारण देऊन
प्रियांका गांधी यात्रेपासून दूर होत्या, पण सोनिया गांधी ज्या वेळेला राजस्थानमध्ये राज्यसभेचा अर्ज भरायला गेल्या त्यावेळेला मात्र प्रियांका गांधी तिथे उपस्थित होत्या. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधींमध्ये राजकीय तरी सख्य काही असं दिसत नाही, अशी चर्चा उत्तरेत मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचाही फटका काँग्रेसला बसणार यात शंकाच नाही. मित्रांनो, हे मी थोडं विवेचन यासाठी केलं की काँग्रेस पक्षामध्ये काय सुरू आहे त्याचा एक धांडोळा यावा. पण राहुल गांधींसमोरची आत्ताची नेमकी अडचण आपल्या सर्वांना नटसम्राट नाटक माहिती आहे आणि त्यातला कोणी घर देता का घर हे स्वगतही आपल्याला माहिती आहे. राहुल गांधींची नेमकी अवस्था आत्ता अशीच आहे. लढण्यासाठी कोणी मतदारसंघ देतं का मतदारसंघ असं ते सध्या म्हणतायत. त्यांना म्हणायची वेळ आलेली आहे. 2019 मध्ये ज्या वेळेला ते अमेठी सोडली आणि वायनाडला आले त्यावेळेला डाव्या पक्षांनी आणि विशेषतः केरळातल्या सत्तारूढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे ते तिथे निवडून आले. पण आत्ता केरळामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी आता टोकाला जाती आहे. केरळच्या 20 जागांपैकी किमान 15 जागा तरी आम्ही जिंकणारच ह्या पण घेऊन पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्ष लढाईला सिद्ध झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसनी वायनाडची जागा सोडावी आणि त्यातही पुन्हा जर राहुल गांधी लढणार असतील तर त्यांना कुठलाही पाठिंबा मदत दिली जाणार नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. म्हणजे एक ज्या वेळेला राहुल गांधींनी पहिली भारत जोडो यात्रा काढली त्यावेळेला सुद्धा हे काँग्रेसला सांगण्यात आलेलं होतं, परंतु ते दबक्या आवाजात किंवा साधारणपणे सामंजस्याच्या स्वरात होतं. आता मात्र तो स्वर विरोधाकडे गेलेला आहे. मग तिथे जर त्यांना जागा नसेल तर आता कुठल्या मतदारसंघात ते जाऊ शकतील? कारण वायनाडला ज्या वेळेला ते गेले त्यावेळेला त्यांना विजयाची खात्री ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेली होती. इतका सुरक्षित मतदारसंघ आता राहुल गांधींकडे राहिलेला नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसची काहीच ताकद नाही. जे काही 2-3 लोक निवडून येतात ती पक्ष संघटना म्हणून नव्हे तर त्यांचं स्थानिक कर्तृत्व म्हणून तो भाग आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता कुणालाच उभारून द्यायला तयार नाहीत. हम करे सो कायदामध्ये त्यांना काँग्रेस तरी कशाला हवी आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही. आसामचा एक विषय सांगायचा हरकत नाही. ज्या वेळेला राहुल गांधी तिथून बाहेर पडले त्यांचा म्हणजे काय जो रथ आहे तो पश्चिम बंगालमध्ये येता येता काँग्रेसचे जे प्रभारी प्रदेशाध्यक्ष आसामचे आहेत तर त्यांनी हेमंत बिस्व शर्मा यांच्या सरकारला पाठिंबा दिला आणि गेल्या 4 दिवसांपूर्वी तिथल्या आणखी 3 आमदारांनी हेमंत बिस्व शर्मा यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आता ही संख्या वाढती आहे. म्हणजे आधीच आसामातही तोळामासा असलेल्या पक्षाची अवस्था राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर अशी झालेली दिसती आहे. त्यामुळे आसामात त्यांना जागा नाही. मणिपूर किंवा त्रिपुरा वगैरे इथेही काँग्रेस पक्ष संघटना म्हणून फारशी बळकट नाही की जिथे राहुल गांधी आल्यानंतर सुरक्षितरित्या ते विजयी होतील. कर्नाटकात काँग्रेसच सरकार आहे, परंतु कर्नाटकात गेल्या 1-1.5 वर्षामध्ये इतक्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे तिथे राहुल गांधींसाठी सुरक्षित मतदारसंघ आत्ता तरी नाही. आणि तसा काही प्रयत्न राहुल गांधींनी केला तर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती बंड होईल इतकी परिस्थिती आहे. कारण खडगे विरुद्ध सिद्धरामय्या विरुद्ध DK शिवकुमार विरुद्ध हरिकुमार वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे तिथे प्रत्येक आमदार हाच स्वतः पक्ष, इतकी आत्ताची परिस्थिती आहे, दोलायमान आहे. त्यामुळे तिथेही त्यांना जागा नाही. गोवा, महाराष्ट्र किंवा आंध्र प्रदेशमध्ये जगन रेड्डी आहेत, परंतु जगन रेड्डी आणि सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांचं विळा भोपळ्याचं सख्य आहे, त्यामुळे तिथेही जागा नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात हे भाजपला फेवर आहेत, तेवढ्या राहुल गांधींना तिथे सिक्युअर्ड जागा असणार नाही. म्हणजे भारतभरातल्या एकूण सध्याची परिस्थिती जर लक्षात घेतली तर तिथे विजयाची हमखास खात्री मिळू शकेल असा कुठलाही मतदारसंघ राहुल गांधींसाठी सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे त्यांची भिस्त तेलंगणावरती आहे, परंतु तेलंगणात काँग्रेसची म्हणजे काँग्रेस सरकार तिथे जरी असलं, रेवंत रेड्डी जरी तिथे आता काँग्रेसचे मुख्यमंत्री असले तरी काँग्रेसनी बांधून काढलेला मतदारसंघ आणि तिथे कोणालाही उमेदवारी दिल्यानंतर विजयाची हमी इतकी अद्याप तरी परिस्थिती आहे असं दिसत नाही. आणि स्थानिक ठिकाणी जे कार्यकर्ते किंवा जे नेते तिथे काम करत आहेत तर राहुल गांधींसाठी अशी जागा ते सोडतील किंवा काय हे आज तरी सांगता येत नाही. त्यामुळे संपूर्ण म्हणजे ह्या 2 न्याय यात्रा किंवा भारत जोडो यात्रा वगैरे वगैरे अशा काही यात्रा जरी काढल्या तरी काँग्रेस पक्षच जोडणारी कुठली यात्रा नसल्यामुळे राहुल गांधींना आता भारतभरात
सुरक्षित असा एकही मतदारसंघ सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे कुणी जागा देता का जागा असं म्हणायची वेळ त्यांच्यावर निवडणुकीच्या तोंडावरच आलेली आहे. राहुल गांधी राज्यसभेवर जातील असं सांगितलं जात होतं, परंतु तसं अद्याप तरी काही घडलेलं आपल्याला दिसत नाही किंवा त्या दिशेने काही हालचाल आहे असं दिसत नाही. कुठल्या ना कुठल्या मतदारसंघात त्यांना उभं राहावं लागेल आणि त्यांनी जर असं ठरवलं की मी यावेळेला निवडणूक लढवणार नाही तर त्याचाही काँग्रेसच्या मनोबलावरती परिणाम होणार आहे. एकूण काँग्रेसची घसरगुंडी थांबताना दिसत नाही आणि या सगळ्याचं एकमेव कारण असं आहे की राहुल गांधी किंवा सोनिया गांधींनी पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे इंदिरा गांधींच्या काळामध्ये सुद्धा राजीव गांधींच्या काळामध्ये सुद्धा किंवा त्यानंतरही पुढे प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसचं एक भरभक्कम नेतृत्व होतं. प्रत्येक राज्यामध्ये किंवा विभागामध्ये काँग्रेसचे मान्यवर असे नेते होते, त्यांच्या शब्दाला किंमत होती. असे सगळे नेते किंवा ती फळी या मायलेकांनी बघता बघता गेल्या 2 म्हणजे दशकांमध्ये पूर्ण कापून काढलेली असल्यामुळे काँग्रेस कोण्या एकेकाळी किंवा आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आपल्या देशात असला तरी काँग्रेसची दुर्दशा झालेली आहे आणि ती या निवडणुकीत थांबण्याची शक्यता दिसत नाही. आणि त्याचं दृश्यरूप कुणी जागा देता का जागा असं त्या पक्षाच्या डिफेक्टो अध्यक्षाला म्हणतच देशभरात फिरावं लागतंय याचा स्पष्ट होतो. मित्रांनो, आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, पाहत रहा गोजोस्कोप. धन्यवाद.